नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. उगवत्या सूर्याला नमस्कार केला, सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. आता इकडे सुद्धा गुलाबाला छान बहार आलेला आहे. खूप छान गुलाबाची फुलं सध्या फुललेली आहे. सकाळी सकाळी ट्रेलमध्ये लांबपर्यंत फिरायला गेले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा निसर्ग न्याहाळत विविध पक्षी बघत बघत जात होते. मधूनच छोटे छोटे ससे पळताना दिसत होते. रस्त्याने जात असताना सापाचे सुद्धा दर्शन झाले. हल्ली बऱ्याच वेळा ट्रेलमध्ये सापसुद्धा दिसतात, कारण इथे सुद्धा पाऊस पडतो, त्यामुळे पावसामुळे सापसुद्धा इकडे दिसतात. त्यामुळे ट्रेलमध्ये आता जाताना लक्षपूर्वक सांभाळून चालावं लागतं. फिरून घरी आले. घरी आल्यानंतर छानपैकी सगळं आवरून आधी मुलाचा डबा तयार केला. त्याला गरम गरम डोसे आणि ओल्या नारळाची चटणी असा डबा तयार करून दिला. नंतर सगळ्यांसाठी चहा ठेवला. सगळ्यांनी आम्ही चहा घेतला. आज आषाढातलं तळण आम्ही करणार होतो आणि मंदिरात जाणार होतो. त्यामुळे लवकर सगळं आवरून आधी गोड पुऱ्यांसाठी गुळाच्या पाण्यात कणिक भिजवली. तसेच तिखट पुऱ्यांची सुद्धा एकीकडे कणिक भिजवून ठेवली आणि दोन्ही कणिक भिजवून त्या थोड्या वेळ मुरायला ठेवल्या. तोपर्यंत भाजीची तयारी केली. बटाटा, मटार, टोमॅटो घालून रस्सा भाजी तयार केली. आपल्या हिंदू धर्मात आषाढ महिन्याला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. हा 4था महिना आहे आणि या महिन्यापासून चातुर्मासाला सुद्धा सुरुवात होते. याच महिन्यात देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी शयनासाठी निघून जातात. चातुर्मासात भगवान विष्णू आणि महादेवाच्या पूजेला खास असं महत्त्व आहे. आषाढ महिन्यातलं तळण करताना गोड पुऱ्या, तिखट मिठाच्या पुऱ्या, दहीभाताचा नैवेद्य देवीसाठी सगळा छानपैकी तयार केला. राधिकाने सुद्धा सगळा नैवेद्य तयार केला. मंदिरात सगळ्यांना देण्यासाठी तिने नारळी भातसुद्धा प्रसादासाठी तयार करून घेतला. आईंनी सकाळी घरी देवाची पूजा केली. नंतर घरच्या देवीला आधी नैवेद्य दाखवून आम्ही सगळ्यांनी मिळून मनोभावे आरती केली. त्यानंतर नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. घरचं सगळं छानपैकी आवरून मंदिरात जाण्यासाठी आम्ही सगळ्याजणी निघालो. नंतर मंदिरात गेल्यावर तिकडे देवांचं सगळ्या दर्शन घेतलं. या मंदिरात सगळे देव आहेत. सगळ्या देवांचं दर्शन घेतलं. आईंनी देवीची ओटी भरली. देवीला सगळा नैवेद्य दाखवला. राधिकाने सुद्धा देवीची ओटी भरली. देवीला नैवेद्य दाखवला. मी देवाला हळदी कुंकू वाहिलं देवीला. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून देवीची आरती केली. नंतर अष्टक म्हटलं आणि तिथनं प्रसाद घेतला. घरी परतलो. सगळ्या मुलांचं आयुष्य, आरोग्य चांगलं राहू दे, सगळ्यांना चांगली बुद्धी दे, सगळ्यांची भरभराट होऊ दे म्हणून देवीच्या चरणी प्रार्थना केली. अशा प्रकारे आज आम्ही आषाढातलं तळण केलं. धन्यवाद.